नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आहेत आपल्या रानातील शेवग्याची झाडे. या झाडांची 6 महिन्यापूर्वी बिया लावल्या होत्या. आता याला आगारे लागले आहेत. ही जात काय लक्षात नाही आहे, पण 6च महिन्यात ह्याला फुलं लागलेली आहेत. काळा मावा सुद्धा याच्यावरचा गेलेला आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी एक फवारणी घेतलेली होती, त्यामुळे याचा काळा मावा संपूर्णपणे गेलेला आहे. कुठेही काळा मावाचा अटॅक आपल्याला दिसत नाही आहे. आज तारीख आहे 18 जानेवारी 2026. याची लागवड आपण केली होती जून 2025 मध्ये बिया पद्धतीने. अशा शेवग्याची झाडे आलेली आहेत. तसेच आपण बांधावरची जी काही 2 वर्षापूर्वी झाडे लावली होती, जांभळ, कडीपत्ता, जांभळ, पेरू, मी आल्यानंतर बघितलं यामध्ये बघा पेरू लागलेला आहे. या रानातील झाडाला कोणतेही खत नाही, केमिकल नाही, फवारणी नाही, छानपैकी पेरू लागलेला आहे आपल्या झाडाला. तर जांभळ आहे, शेवगा आहे. तसंच आपण फक्त 6 ते 8 महिन्यापूर्वी लिंबुणीचं झाड लावलं होतं. त्या लिंबुणीच्या झाडाला सुद्धा 2 लिंब आलेले आहेत छानपैकी, बघू शकता तुम्ही. तसंच इथं कोरफड आहे. लवकरच ह्या नारळाला सुद्धा नारळ येऊन द्या. पलीकडे चाफ्याचं झाड आहे, पलीकडे पेरूचं झाड आहे, कडीपत्ता आहे, हाताळा केलेला आहे. इकडं आपला कांदा. अशा तऱ्हेने आपण बांधावरती झाडं आपली लावलेली आहेत. पण आज खूप बरं वाटलं, आनंद वाटला पेरू बघून. पेरू